महापालिका निवडणुकीच्या घोषणेनंतर काँग्रेस ॲक्शन मोडवर आलेली आहे। मुंबईतील दादरच्या टिळक भवनमध्ये काँग्रेसची बैठक पार पडली। हर्षवर्धन सपकाळ यांच्या अध्यक्षतेखाली बैठक झाली आहे। राज्यातील महानगरपालिका निवडणुकीच्या घोषणेनंतर काँग्रेस ॲक्शन मोडवर आली। काँग्रेस प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांच्या अध्यक्षतेखाली दादरमधील टिळक भवनमध्ये बैठक पार पडली आहे। महापालिका क्षेत्रातील जिल्हा काँग्रेस अध्यक्ष आणि विधानसभा प्रभारींची बैठक सपकाळ यांच्या अध्यक्षतेखाली झाली। दोन्ही दिवस महानगरपालिकांच्या निवडणुकीच्या अनुषंगानं आम्ही यापूर्वी केलेलं जे नियोजन होतं त्या नियोजनाच्या थेट अंमलबजावणीच्या अनुषंगानं आम्ही सुरुवात केलेली आहे। निवडणुका जाहीर होण्यापूर्वीच आम्ही उमेदवारांचे उमेदवारी अर्ज मागवलेले आहेत। मोठा प्रतिसाद या संपूर्ण निवडणुकीच्या प्रक्रियेमध्ये पुन्हा एकदा काँग्रेसला मिळत आहे आणि इच्छुकांच्या अर्जांच्या माध्यमातून आता आम्ही त्यांची मुलाखती ज्या आहेत त्या मुलाखतींची सुरुवात ही उद्यापासून संपूर्ण महाराष्ट्रात होत आहे। मुलाखती झाल्यानंतर जिल्हाचं जे निवड मंडळ आहे त्या जिल्हा निवड मंडळाच्या शिफारशींसह सर्व प्रत्येक जिल्ह्याचा अहवाल हा प्रदेश स्तरावर प्राप्त होईल आणि या संदर्भात 24-25 तारखेला राज्याचं पार्लमेंटरी बोर्ड जे आहे याची बैठक संपन्न होणार आहे आणि सदर बैठकीमध्ये आम्ही तिकिटाची जी प्रक्रिया असते उमेदवारी देण्याची प्रक्रिया ही पूर्ण करणार आहोत आणि त्याच बैठकीमध्ये महाराष्ट्रभरातून ज्या ठिकाणी कुठे आघाडी करायची असेल, ज्यांना स्वबळावर लढायचं असेल त्यांना तात्काळ स्वरूपामध्ये मान्यता देण्यात येईल आणि आघाडीच्या संदर्भातले जे प्रस्ताव आहेत त्या प्रस्तावांवर देखील त्या ठिकाणी चर्चा होईल। इंडिया अलायन्स आणि समविचारींच्या समवेत जी येईल त्याची छाननी करत असताना त्याला मंजुरात देण्यात येईल आणि जर काही प्रस्ताव कुठे इतर स्वरूपाचे आले त्या देखील तिथे चर्चा होतील।